बेटी बचाओ बेटी पढाओ प्रत्येक मुलीला सशक्त करण्याची गरज या विषयाच्या पक्षात आपले विचार मांडणार आहे। मुलगी म्हणजे केवळ घराची शोभा नसून समाजाची आणि देशाची खरी शक्ती आहे। आज भारत प्रगतीच्या मार्गावर आहे, परंतु जोपर्यंत मुलीला समान हक्क, शिक्षण आणि संधी मिळत नाहीत तोपर्यंत देशाचा विकास अपूर्णच राहील। त्यामुळे बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना अत्यंत आवश्यक आणि काळाची गरज आहे। आजही आपल्या समाजात मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते, लवकर लग्न केले जाते किंवा त्यांच्यावर अन्याय होतो। अशा परिस्थितीत मुलींना वाचवणे आणि त्यांना शिक्षण देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे। शिक्षित मुलगी केवळ स्वतःच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाला पुढे घेऊन जाते। मुलींना शिक्षण दिल्यास त्या डॉक्टर, इंजिनियर, सैनिक, शास्त्रज्ञ आणि देशाच्या नेत्या बनू शकतात। आजच्या भारतात अनेक यशस्वी महिलांनी देशाचा मान उंचावला आहे। यावरून हे स्पष्ट होते की मुलींमध्ये अपार क्षमता आहे, गरज आहे ती फक्त योग्य संधी देण्याची। शेवटी एवढंच म्हणेन की मुलगी वाचली तरच समाज वाचेल आणि मुलगी शिकली तरच देश प्रगती करेल। म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ हा केवळ नारा नसून एक चळवळ आहे, ज्यामध्ये आपला सक्रिय सहभाग आवश्यक आहे। धन्यवाद। म्हणजे शक्तीची नवी ओळख आहे। तिच्या पावलात भारताचं भविष्य आहे। हातात पुस्तक डोळ्यात प्रश्न आहे। तिच्या शिक्षणात देशाचा विकास आहे। भीतीला दूर ठेवून पुढे ती जाते, स्वतःच्या मेहनतीने नशीब घडवते। शेतात, कारखान्यात, कार्यालयात काम करते। तिच्या कष्टातून देशाची प्रगती घडते। विज्ञानात शोध, तंत्रज्ञानात नाव करते। मुलीची बुद्धी भारताला पुढे नेते। क्रीडांगणात जिद्दीने झुंज देते। तिरंग्याचा मान ती उंच नेते। सीमेवर उभी राहून देश जपते। मुलीच्या धैर्याने भारत सुरक्षित राहते। नेतृत्वाच्या वाटेवर आत्मविश्वास असतो। तिच्या निर्णयात न्यायाचा आवाज असतो। समान संधी मिळाली तर ती भरारी घेते। विकसित भारतात स्वप्न ती साकार करते। मुलगी म्हणजे असा प्रकाश आहे, विश्वास आहे। तिच्या कर्तृत्वाचा भारताचा विकास आहे। भारत अभियान स्वच्छ भारत अभियान ही भारत सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची मोहीम आहे। ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अभियानाची सुरुवात केली। या मोहिमेचे मुख्य उद्देश संपूर्ण देश स्वच्छ ठेवणे, सार्वजनिक ठिकाण स्वच्छता राखणे आणि उघड्यावर शौच जागेची प्रथा बंद करणे हा आहे। महात्मा गांधींनी स्वच्छतेला खूप महत्त्व दिले होते। त्यांनी भारत स्वच्छ आणि रोगमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले होते। त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली। या अंतर्गत शाळा, रस्ते, गाव, शहर आणि सार्वजनिक ठिकाण स्वच्छ राखण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत। अनेक सेलिब्रिटी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक या अभियानात सक्रियपणे सहभागी झाले आहेत। स्वच्छ भारत अभियानामुळे भारत स्वच्छ त्याविषयी जागृती काढले आहे। लोक प्लास्टिकचा कमी वापर करत आहेत। सार्वजनिक ठिकाण कचरा टाकणे टाळत आहेत आणि स्वच्छतेची सवय लावून घेत आहेत। स्वच्छ भारत सुंदर हे ब्रीद घेऊन आपण सर्वांनी या मोहिमेत सहभागी घ्यायला हवा। जर प्रत्येक नागरिक जबाबदारीने वागेल तर भारत लवकर जगातील स्वच्छ राष्ट्रांपैकी एक होईल। धन्यवाद। भारताला आकार देण्यात मुलांची भूमिका। भारत हा तरुणांचा देश आहे। देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये मुलांचे व तरुणांचे प्रमाण मोठे असल्यामुळे विकसित भारत घडवण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। आजची मुले उद्याचे नागरिक असल्याने त्यांच्या विचारांवर, सवयींवर आणि कृतींवरच देशाचे भविष्य अवलंबून आहे। सर्वप्रथम शिक्षण ही विकासाची मजबूत पायाभरणी आहे। मुलांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेतले तर देशाला सुरक्षित, जबाबदार आणि कुशल नागरिक मिळतील। विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रात मुले आपल्या कौशल्ये विकसित करून भारताचे नाव उज्ज्वल करू शकतात। दुसरे म्हणजे शिस्त आणि मूल्ये ही मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे। वेळेचे पालन, प्रामाणिकपणा, स्वच्छता आणि जबाबदारीची जाणीव या
सवयी लहानपणापासून अंगीकारल्या तर समाज अधिक संस्कृत बनेल. स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उपक्रमात मुलांचा सहभाग देशाला पुढे नेईल. तसेच मुलांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करणे गरजेचे आहे. इंटरनेटचा वापर शिक्षण, ज्ञान, बुद्धी आणि नव्या कल्पनासाठी केला तर भारत नवोन्मेषात आघाडीवर राहील. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहून सायबर शिस्त पाळणेही तितकेच आवश्यक आहे. शेवटी असे म्हणता येईल की विकसित भारत घडवणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून मुलांचाही महत्त्वाचा वाटा आहे. सुशिक्षित, संस्कृत आणि जबाबदार मुलेच भारताला प्रगतीच्या शिखरावर नेऊ शकतात. म्हणूनच विकसित भारताला आकार देण्यात मुलांची भूमिका ही अत्यंत मोलाची आहे. धन्यवाद. अवलंबनाची वाट घेऊया हातात. भारत होईल सक्षम, जग होईल मात. श्रम आणि ज्ञानाची करूया शिदोरी. आत्मनिर्भर भारत देईल नवी चांदोरी. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आजच्या भारताला नवीन दिशा दाखवणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आत्मनिर्भर भारत हा मंत्रच नव्हे, फक्त आर्थिक स्वावलंबी नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, तांत्रिक प्रगतीची नवीन वाट आहे. स्वतःच्या बळावर उभा राहिलेला देशच खऱ्या अर्थाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो. भारतीय समाज या प्राचीन काळापासूनच स्वयंपूर्णतेचा देश संदेश देत आला आहे. आपल्या गावांमध्येच आवश्यक त्या गोष्टी निर्माण करून लोक जगत होते, परंतु परकीय आक्रमणे आणि गुलामगिरीमुळे भारत देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला. आजच्या काळात पुन्हा एकदा भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे ध्येय आपल्यासमोर आहे. आत्मनिर्भर भारतच्या संकल्पनेत 5 महत्त्वाचे स्तंभ सांगितले आहेत: अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, प्रणाली, लोकसंख्या आणि मागणी. अर्थव्यवस्था सक्षम झाली की देश प्रगती करतो. उद्योगधंदे वाढले की रोजगार निर्मिती होते. शिक्षण आणि कौशल्याच्या विकासामुळे तरुण वर्ग नवनवीन शोध लावतो. स्वदेशाची पताका उंचवूया आभाळी. तरुणांची उमेद पेटवेल मशाली. श्रमाला द्यावा मान, ज्ञानाला गौरव. आत्मनिर्भर भारत देईल विश्वासार्ह वर्चस्व. थँक्यू. माझ्या संस्कृतीचे रंग. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या विविधतेचा सर्वात मोठा आधार म्हणजे आपली संस्कृती. माझ्या संस्कृतीचे रंग असे जेव्हा मी म्हणते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर केवळ चित्रकलेतील रंग येत नाहीत, तर आपल्या परंपरा, सण, उत्सव, पेहराव आणि मानवी मूल्यांची एक नयनरम्य उधळण येते. माझ्या संस्कृतीचा पहिला रंग हा सण आणि उत्सव, होळीचे उधळलेले रंग असो, दीपावलीचा दीप उत्सव असो किंवा ईद आणि ख्रिसमसचा आनंद असो. प्रत्येक सण माणसाला माणसाशी जोडण्याचे काम करतो. महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा तर एक भक्ती आणि सामाजिक एकतेचा एक अनोखा रंग आहे, जो अवघ्या जगाला भुरळ घालतो. दुसरा महत्त्वाचा रंग म्हणजे आमची कला आणि परंपरा. वारली चित्रकला, पैठणीवरील नक्षी, भरतनाट्यम किंवा लावणी यांसारख्या कला प्रकारांची आमच्या संस्कृतीची मान जगभरात उंचावली आहे. प्रत्येक राज्यातील आपली संस्कृती आहे. पुरणपोळीचा गोडवा असो किंवा दक्षिणात्य इडली सांबारचा स्वाद, हे चवींचे रंग माझ्या संस्कृतीला पुनरुत्व देतात. अतिथी देव भव हा माझ्या संस्कृतीचा सर्वात गडद आणि आश्वासक रंग आहे. पाहुण्यांचे स्वागत करणे, मोठ्यांचा आदर करणे आणि निसर्गाची पूजा करणे ही शिकवण आम्हाला परंपरेने मिळवली. संतांच्या विचारांचा वारसा आणि त्यांनी दिलेली समतेची शिकवण ही माझ्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. आजच्या आधुनिक काळात जग जवळ येत असेल तरी माझ्या संस्कृतीचे हे रंग कधीही फिके पडणार नाही. उलट विज्ञानाची जोड देऊन आपण आपली संस्कृती परंपरा उलट विज्ञानाचा जोड देऊन आपण आपली संस्कृती अधिक तेजस्वी करू शकतो. माझी संस्कृती ही केवळ परंपरा नसून ती एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. मला माझ्या संस्कृतीचा सार्थ अभिमान आहे. अशा बहुढंगी संस्कृतीचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. ही केवळ सवय नसून आरोग्याची जीवनाची गुरुकिल्ली आहे. स्वच्छता परिसर असेल तर आजार कमी होतात, पर्यावरण सुरक्षित राहते आणि माणसाचे जीवन
सुकर बनते. म्हणूनच स्वच्छता भारत अभियान हे देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आजही अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावर टाकला जातो. पाणी साठून डास वाढतात आणि रोग पसरतात. जर प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून सुरुवात केली तर देश स्वच्छ ठेवणे कठीण नाही. कचरा वेगळा टाकणे, प्लास्टिक कमी वापर करणे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. स्वच्छ भारतामुळे केवळ आरोग्यच नाही तर पर्यटन, पर्यावरण आणि देशाची प्रतिमा देखील युद्धात पर्यटक लोक भारताकडे आदराने पाहतात आणि आपला देश अधिक सुंदर दिसतो. स्वच्छता राखणारा नागरिक हा खरा देशभक्त असतो. शेवटी मी एवढंच म्हणेन की स्वच्छ भारत हे केवळ सरकारचे स्वप्न नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण आज स्वच्छतेची सवय लावली तर उद्या भारत नक्कीच स्वस्त आणि समृद्ध होईल. धन्यवाद.